बंदिस्त शेळीपालनामध्ये वार्षिक हिरव्या चाऱ्याचे नियोजन कसे करावे? वर्षभर आपल्या शेळ्यांसाठी हिरवा चारा कसा पुरवून वापरता येईल हा प्रश्न नेहमी एका शेळीपालकाला पडत असतो। विशेष करून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आपल्या प्राण्यांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई भासते त्यावेळी ही समस्या अधिक गंभीर होते। त्यावरती मुरघास हा उत्तम पर्याय ठरू शकतो का? नमस्कार मित्रांनो, फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर का याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बंदिस्त शेळीपालनातील मुरघास संकल्पना या व्हिडिओविषयी माहिती घेणार आहोत। आजही आपल्याकडे काही कुटुंबामध्ये विशिष्ट प्रकारची लोणची घातली जातात आणि ती वर्षभर वापरली जातात। म्हणजे थोडक्यात काय, विविध हंगामात येणाऱ्या चारा पिकांची कुट्टी करून ती वर्षभर आपल्या प्राण्यांसाठी हिरवा चारा म्हणून वापरणे म्हणजे मुरघास। पण हे झालं तोंडी सांगायला, पण शास्त्रीय दृष्ट्या मुरघास म्हणजे नक्की काय? तर मुरघास म्हणजे काय तर हिरव्या चाऱ्यातील ओलावा, अन्नद्रव्य, पोषण मूल्य हवाबंद स्थितीत आंबवण्याच्या क्रियेद्वारे जवळजवळ मूळ नैसर्गिक स्थितीत जशाला तसं टिकवून ठेवणं म्हणजे मुरघास। मुरघास कोणत्याही हंगामात तयार करता येतो। मुरघास बनवण्यासाठी एकदल वर्गातील चारा पिके जसे की तुमची मका आहे, कडवळ आहे, या चारा पिकांचा मुरघास उत्तम बनतो। मुरघास हवा बंद केल्यामुळे आम्ल तयार करणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढते। परिणामी आम्ल तयार करणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढली की चारा कुजण्याची प्रक्रिया थांबते। आम्लाच्या सानिध्यात नको असलेल्या जीवाणूंची वाढ होत नाही आणि चारा कुजत नाही आणि तो वर्षभर पुरवून जशाला तसा वापरला जातो। 45 दिवसामध्ये उत्तम प्रकारचा मुरघास तयार होतो आणि तो नंतर वर्षभर पुरतो। चांगल्या प्रतीचा तयार झालेल्या मुरघास चाऱ्याला एक विशिष्ट प्रकारची चव आणि एक मोहक सुगंध येत असतो। मुरघास विशेष करून दुग्ध व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो। पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण मुरघास वापरू शकतो का? तर आता ज्या शेळीपालक मित्रांच्याकडे चाऱ्याची टंचाई आहे, शेळीपालन करायचं आहे पण पुरेशी जमीन नाही, पाण्याचं प्रमाण कमी आहे, भौगोलिक परिस्थिती चांगली नाही, तर ते शेळीपालक आपल्या शेळ्यांच्या आहारामध्ये मुरघास वापरू शकता। बंदिस्त शेळीपालनामध्ये तुम्ही मुरघास वापरू शकता, काही अडचण नाही। तर आता मुरघास आम्हाला बनवायचा आहे, आता आम्हाला समजलं व्यवस्थित की बाबा मुरघास म्हणजे नक्की काय, त्याचा रोल काय आहे। तर शेळ्यांसाठी मुरघास तुम्ही वापरू शकता।
फक्त प्रमाण थोडंसं कमी राहणार आहे. तर आता आम्हाला मुरघास बनवायचा आहे. आम्हाला समजलं मुरघास म्हणजे नक्की काय, तर आम्हाला मुरघास बनवायचा आहे. तर त्याची तयारी कुठून होणार आपली? तर मुरघास बनवण्यासाठी विशेष करून तुम्हाला प्राधान्य हे मका या चारा पिकाला द्यायचं आहे. तुम्हाला मका या चारा पिकाची मुरघास बनवण्यासाठी लागवड करायची आहे. लागवडीपासून कापणीपर्यंत त्याचं व्यवस्थित पोषण करायचं आहे. त्याचं खत पाणी व्यवस्थापन योग्य करायचं आहे. आणि चारा फुलोऱ्यात आल्यानंतर त्याची कटिंग करून घ्यायची आहे. कट केलेल्या चाऱ्यामध्ये मुरघास बनवण्यासाठी 65 ते 70% यापेक्षा अधिक पाण्याचं प्रमाण नसलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे कट केलेला चारा हा 2 ते 3 तास सुकून द्यायचा आहे. त्याच्यातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन द्यायचं आहे. आणि शेळ्यांसाठी मुरघास बनवायचा आहे. त्यामुळे आपल्याला जेवढी बारीक तुम्हाला कुट्टी करता येईल त्या चाऱ्याची त्याची बारीक कुट्टी करून कुट्टा मशीनच्या साह्याने किंवा जे आता मुरघास बनवण्याचे जे मशीन असतात त्याच्या साह्याने एकदम बारीक बारीक कुट्टी करून 50 किलोची बॅग किंवा 1 टनाची जे काही मुरघासाचे बॅग असतात त्यामध्ये तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे. आणि मुरघास बनवताना काळजी काय घ्यायची, जो तुम्ही चारा कुट्टी केलेला आहे तो ज्या बॅलरमध्ये किंवा ज्या पिशवीमध्ये तुम्ही दाबणार आहे त्यामध्ये अजिबात हवा राहता कामा नये. एअर सगळी त्यातील निघून गेली पाहिजे आणि व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे. 45 दिवसामध्ये तुमचा मुरघास तयार होणार आहे. चारा अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी तुम्ही बॅग ठेवल्यानंतर त्याला मुंग्या, उंदीर, घुशी, कुत्रे, मांजर हे काही त्रास देणार नाहीत, ते बॅग फाडणार नाहीत याची काळजी घेऊन अशा ठिकाणी ठेवायचं आहे. तर आता मुरघास बनवायचा कोणी? ज्या शेळीपालकांच्याकडे चाऱ्याची टंचाई, हिरवा चारा आम्ही वर्षभर आमच्या शेळ्यांसाठी देऊ शकत नाही, त्या शेळीपालकांसाठी हा विशेष व्हिडिओ आहे. आणि त्यांनी मुरघास बनवायचा आहे. आमच्याकडे भौगोलिक परिस्थिती चांगली आहे, हिरवा चारा मुबलक आहे, सुका चारा मुबलक आहे, तर आम्ही मुरघास बनवायचा का? तुम्हाला मुरघास बनवायची आवश्यकता नाही. पण जरी तुम्हाला वाटत असेल एक्स्ट्रा फीड म्हणून द्यावं तर तुम्ही मुरघास बनवू शकता. पण ज्यांच्याकडे चाऱ्याची टंचाई आहे अशाच लोकांनी विशेष करून मुरघास बनवा. तर आता आम्ही हा मुरघास बनवला, मका चारा पिकाची कट केली, लावणी आणि मुरघास बनवला. तर आता मुरघास शेळ्यांना देताना आपण काळजी काय करायची आहे? ज्यावेळी आपण आपल्या प्राण्यांना मुरघास देऊ, शेळ्यांना मुरघास देण्या अगोदर आपल्या शेळ्यांना आपण वाळलेली वैरण टाकणं फार गरजेचं आहे. सुका चारा शेळ्यांना मुरघास खाऊ घालण्याच्या अगोदर देणं गरजेचं आहे किंवा ओला चारा, डायरेक्ट मुरघास द्यायचा नाही. मुरघास देताना आपल्या प्राण्यांना दिवसातून 2 ते 3 वेळा असा समप्रमाणात विभागून द्यावा. एका शेळीला 500 ते 600 ग्रॅम यापेक्षा जास्त मुरघास देता कामा नाही. आपण तुम्ही म्हणाल की आता आम्ही मुरघास बनवलाय मग आता 100% आम्ही शेळ्या मुरघासावर ठेवू, अजिबात नाही. मुरघास हा नाश्ता म्हणून द्यायचा आहे, पोट भरणीचा चारा म्हणून मुरघास वापरायचा नाही. एका शेळीला 500 ते 700 ग्रॅम. आणि शक्यतो शेळ्यांमध्ये 5 ते 6 महिने या वयोगटातील पिल्लांच्या समोर चारा द्या. लहान पिल्लांना मुरघास तुम्ही वापरू नका. दुभत्या शेळ्यांमध्ये जर मुरघास तुम्हाला वापरायचा असेल तर शेळीला करडे पाजल्यानंतर, तिचं दूध काढल्यानंतर शेळीला मुरघास खाऊ घाला. त्यामुळे काय होईल, मुरघासाचा वास हा शेळीला लागणार नाही. आणि ज्यावेळी तुम्ही बॅग खोलाल, जेवढा मुरघास काढून घेतला त्यानंतर बॅग व्यवस्थित झाकली गेलेली गरजेचं आहे. बुरशी आलेला मुरघास शेळ्यांना खाऊ घालायचा नाही आहे. जर बुरशी आलेला मुरघास तुम्ही शेळ्यांना खाऊ घातला तर त्यामुळे शेळ्यांची पचनक्रिया बिघडणार आणि शेळ्यांना जुलाब लागणार. त्यामुळे जेवढा मुरघास चांगला आहे तेवढाच वाईट आहे. वाईट कसा आहे, आपण द्यायची जर पद्धत चुकली तर तो वाईट आहे. मुरघासाचा फायदा काय मित्रांनो, आपण वर्षभर आपल्या शेळीला हरित अन्नद्रव्याचा पुरवठा करू शकतो. जे की उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासते ती आपण यातून दूर करू शकतो. मुरघासामुळे शेळ्यांचं दूध वाढण्यासाठी पण तुम्हाला फायदा होईल. ज्यावेळी पावसाळ्याचे दिवस असतात आणि तुम्ही बाहेर चारा आणायला जाऊ शकत नाही त्यावेळी मुरघास तुमच्या कामी येणार. तुम्ही हरित अन्नद्रव्याचा शेळीला पुरवठा करू शकणार. मित्रांनो, मुरघासामध्ये पाण्याचे प्रमाण हे 70% असते. प्रथिनांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर मुरघासामध्ये 16.87% आणि जर फॅटचं प्रमाण पाहिलं मुरघासामध्ये तर 6.96% इतके फॅटचे प्रमाण मुरघासामध्ये आहे. तर एकंदरीत काय, टंचाईच्या काळामध्ये आणि आणीबाणीच्या काळामध्ये मुरघास म्हणजे आपल्या फार्मवरील CRPF ही फोर्स आहे. आणीबाणीच्या काळामध्ये आपला फार्म मेंटेन ठेवण्यासाठी मुरघास योग्य आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडतला असेल की मुरघास हा फक्त मक्याचाच बनतो का? तर तसं काही नाही मित्रांनो. तर आता विशेष प्राधान्य आतापर्यंत सगळ्यांनी मुरघास बनवण्यासाठी मका या चारा पिकाला दिलेला आहे. पण तुम्ही तुमच्याकडे जर सुपर नेपियर असेल, स्मार्ट नेपियर असेल, मेथी घास असेल, दशरथ घास असेल, कडवळ असेल, ऊस असेल तर या चाऱ्यांचा सुद्धा तुम्ही मुरघास बनवू शकता. आपल्या इकडे दुग्ध व्यवसायामध्ये बरेच लोकांनी प्रयोग केलेले आहेत. इतर चाऱ्यांचा सुद्धा मुरघास उत्तम प्रकारे बनतो. फक्त TMR पद्धतीने बनवा. जर 5-6 जातीचे नेपियर चारे तुमच्या फार्मवर उपलब्ध असतील तर TMR पद्धतीत तुम्ही मुरघास बनवा. नक्कीच मकेपेक्षा जास्त प्रकारचा चांगला उत्तम प्रकारचा मुरघास बनवू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता बंदिस्त शेळीपालनातील मुरघास संकल्पना. तर या व्हिडिओविषयी तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केल्यामुळे तुमच्या शंका आणि तुमचे प्रश्न हे डायरेक्ट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे कमेंट करायला अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे,
जास्तीत जास्त शेळीपालकांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे।